नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार झालेला आहे. या प्रकरणामध्ये गोळीबाराचा सीसीटीव्ही जय महाराष्ट्रच्या हाती आलेला आहे. गोळीबार प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांची नावे सुद्धा समोर आलेली आहेत. सिद्धार्थ दीपक येणपुरे, समर्थ शिवशंकर पोमाजी, स्वप्नील बंडू सकट, अमन आनंद मारोठे, आदित्य ज्ञानेश्वर गायके असे त्यांची नावे आहेत. आणि आता हे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेलं आहे. आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय झाडाच्या पाठीमागे आरोपी आहेत आणि त्यांनी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार केलेला आहे. पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज हे जय महाराष्ट्रच्या हाती आलेलं आहे. त्याचे दृश्य सध्या आपण बघतोय. हे आरोपी आहेत. एका बाजूला सीसीटीव्ही फुटेज दिसतंय या सगळ्या घटनेचं आणि दुसरीकडे आरोपी कोण आहेत ते सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पुणे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय आणि मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारे सापडलेत. पुण्यातील झोन 3च्या हद्दीमध्ये 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांच्या हवाली केलेलं आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे. जय महाराष्ट्राच्या हाती हे फुटेज लागले. त्याचे दृश्य सध्या आपण बघतोय. बॅरिगेटिंग जे आहे त्याच्या शेजारी एक झाड आहे आणि त्याच्या पाठीमागे या आरोपींकडून उभं राहून गोळीबार करण्यात आलेला आहे. ती दृश्य आपण बघतोय. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर त्यांनी गोळीबार केला. प्रतिनिधी जय पवार या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील. जय. नक्कीच आपण जर पाहिलं तर काल रात्री जे आहे ते ही संपूर्ण घटना जी आहे ती घडल्याची पाहायला मिळाली. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावरती गोळीबार केल्याचं पाहायला मिळालं. यानंतर मुंबई पोलिसांकडनं या गोळीबार केलेल्या आरोपींना अटक केल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर या सर्व संदर्भातला सीसीटीव्ही सुद्धा समोर आल्याचं पाहायला मिळतं. सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की त्यांनी कशा पद्धतीच्या गोळीबार या इमारतीवरती केल्या आणि यामध्ये एकूण 5 आरोपींना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलाय. यामध्ये आपण पाहू शकतो की सिद्धार्थ येणपुरे, समर्थ पोमाजी, स्वप्नील सकट, अमन मारोठे आणि आदित्य गायके या अशा 5 आरोपींना जे आहे ते मुंबई पोलिसांनी ताब्यात घेत आहे. पुण्यातील दह्यारी, वर्धे आणि कर्वेनगर परिसरातून आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते. आरोपींना अटक करून आता पुणे पोलिसांनी ताब्यात दिला आहे आणि यानंतर आता पुढील चौकशी जी आहे ते मुंबई पोलीस या सर्वांच्या माध्यमातून करतील आणि नेमकं यांनी गोळीबार करण्याचं कारण काय या सर्व गोष्टी ज्या ते समोर येतील. जी, धन्यवाद जय सगळ्या तपशिलांसाठी. हे दृश्य बघतोय आपण. सीसीटीव्ही फुटेज हे जय महाराष्ट्राच्या हाती आलेलं आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी आता सापडलेत. पुण्यामधून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आता त्यांची चौकशी पुणे पोलिसांकडून केली गेल्यानंतर या सगळ्याच्या मागे नेमकं काय कारण आहे हे सुद्धा समोर येऊ शकेल. आरोपींची निश्चित त्या अनुषंगाने चौकशी देखील होईल. पण त्यांनी ज्यावेळेला मध्यरात्री हा सगळा प्रकार केला, रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार केला, त्याची ही दृश्य आहेत, सीसीटीव्ही दृश्य आहेत जी सध्या जय महाराष्ट्राच्या या स्क्रीनवर आपण बघतोय. पुण्यात या आरोपींना ताब्यात घेतलं गेलेलं आहे. रोहित शेट्टी यांच्या घराच्या समोर हे असं एक बॅरिगेटिंग केलेलं होतं आणि त्याच्या तिथे असलेल्या शेजारी झाडाच्या मागे हे आरोपी उभे असलेले आपण या दृश्यांमध्ये बघतोय. आणि तिथून त्यांनी रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार केला.